शेतकरी बांधवांनो, कापूस विक्री करताना सावधगिरी बाळगा, कारण काही व्यापारी मोजमापात शेतकऱ्यांची फसवणूक करतात। अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात अशाच प्रकारे कापूस खरेदीत फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला। मात्र शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे व्यापाऱ्यांचा हा कट उधळून लावण्यात आलाय। बघूयात। आणि खाली गाडीमध्ये असे त्याचे बॉक्स बनलेले होते खालून, आणि नंतर गाडीमध्ये काहीच नव्हतं। तर त्यावेळेस मी त्या खाली गाडीचा काटा केला। नंतर ते खाली गाडी घेऊन आम्ही कापूस भरण्याकरिता आलो। त्यावेळेस येता येता त्यांनी ती डस सांडून दिली, फेकून दिली। तर मग माझा त्यांच्यावर संशय गेला। तर मी खालून बघितलं गाडीच्या खालून, तर मला असे बॉक्स बनलेले होते, त्यातली डस त्यांनी सांडून दिलेली होती। मी रात्री हे गाडी किती दिवसापासून फिरून राहिली इकडे अकोला जिल्ह्यात? रात्री झाली। अकोट तालुक्यात रात्री आली का? बस हे पहिलंच गाव आहे का? आशेगाव पहिलंच भरलं म्हणजे खालून जे तुम्ही जे सिस्टम बनवला ड्रमचा, हा तू काय काम करता याच्यात? दलाली। मग दलालावरच तर सर्व खेळ आहे। या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याने इतर शेतकऱ्यांकडूनही अशा प्रकारे कापूस खरेदी केला आहे का याची माहिती घ्यावी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे। पोलिसांनी चौकशी करावी आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना या व्यापाऱ्याकडून नुकसान भरपाई वसूल करून देण्यात यावी। आणि माझं संबंधित पोलीस विभागाला आव्हान आहे की त्यांनी या व्यापाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, फौजदारी गुन्हा दाखल करून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी। कापसाची विक्री करताना शेतकऱ्यांनी वजन काट्याची आणि वाहनाची नीट तपासणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून दिवस रात्र घाम गाळून पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर व्यापारी फुकटा डल्ला मारू शकत नाही। जयेश जगड, झी मीडिया, अकोला।